नमस्कार मंडळी. हे आहे मुंबईचं, नवी मुंबईचं वाशी स्टेशन. इथे माझी बहीण रुपाली राहते आणि आत्ता आम्ही निघालोय दादरला. आम्हाला चैत्यभूमी बघायला जायचं आहे. माझी आई पहिल्यांदा चैत्यभूमी बघायला जाणार आहे. तर आम्ही तिथेच निघालोय सर्वजण. ही आहे मुंबईची गर्दी. तुम्ही बघू शकता. आपण इथे एकच दिवस प्रवास करू शकतो हां, जास्त नाही. तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. तर ही वाशीवरून ट्रेन निघाली आहे दादरसाठी. तर तनिष्काला आणि पप्पाला जागा भेटलेली नाही आहे बसायला. तर ही आहे मुंबईची गर्दी. तुम्ही बघू शकता. आणि ही आहे माझी बहीण, छोटी बहीण सुषमा. हा आहे रेऊ. आणि तो पण प्रवास एन्जॉय करतोय. त्याला पण मज्जा येते. आम्ही सर्वजण मज्जा करत जातोय आपला. तर ही आई आहे आणि तनिष्का आणि पप्पा जरा साईडला उभे आहेत. गर्दीच तेवढी आहे ना त्याच्यामुळं. चला आपण पोहोचलेलो आहोत दादरला, चैत्यभूमीला. हे आहे दादरचं चैत्यभूमीचं पहिलं गेट. आणि थोडं पुढं गेलं की हे आपल्याला चैत्यभूमीमधील विजयस्तंभ दिसतोय. हा बघा विजयस्तंभ आहे हा. तर थोडं पुढं जाऊया, कारण की मला वाटतं मी पण पहिल्यांदाच आलेली आहे. तर हा आहे विजयस्तंभ. इथे 24 तास ज्योत जळतच असते. आणि हे आहे दुसरं गेट. तर इथे सगळे फोटो वगैरे पण काढतायत. आणि या आहेत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतिशय सुंदर अशा प्रतिमा. आणि इथून थोडे पुढं गेलं की तुम्ही बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुंदर अशी ऐतिहासिक आणि तुम्हाला मोटिवेशन करणारी सिग्नेचर बघायला मिळेल. तर ही दृश्य अतिशय सुंदर आहेत. अशी भारावून टाकणारी दृश्य आहेत. लोक इथे फोटो काढतात जेणेकरून आठवणी सोबत नेतील. आणि हे आतला गाभारा आहे जिथे मोबाईल अलाउड नाही आहे. तर मी मोबाईल बंद केला आणि बाहेर निघाल्यानंतर आम्ही काही फोटो काढलीत. माझी आई पहिल्यांदा आल्यामुळे ती खूप खुश होती. तर हे आमचे काही फोटोज. तर सुंदर असे फोटो आहेत. तर मंडळी, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, शेअर करा आणि धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.